तारफैल नायगावमध्ये रेल्वेची अतिक्रमण हटाव मोहीम, धार्मिक स्थळांचाही समावेश। अकोला शहरातील तारफैल आणि नायगाव परिसरात रेल्वे प्रशासनाने मोठी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे। रेल्वेच्या मालकीच्या जागेवरील अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करण्यात येत असून रेल्वे सुरक्षा बल आणि स्थानिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। या मोहिमेत काही धार्मिक स्थळांचाही समावेश असल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे। रेल्वे मार्गाची सुरक्षितता आणि भविष्यातील विकास कामांसाठी ही कारवाई आवश्यक असल्याने प्रशासनाने स्पष्ट केले आहे। दरम्यान कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागून असून काहींनी समर्थन तर काहींनी विरोध दर्शवलाय। संपादक इस्माईल शेख, प्रतिनिधी श्याम वाळस्कर, महाराष्ट्र न्यूज 1 अकोला। आज तारफैल भाग परिसरात रेल्वे प्रशासनानं अतिक्रमण हटावची मोहीम काढली आहे। पण या मोहिमेच्या आधी काल श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी कलेक्टर आणि एसपीशी संवाद साधला। त्यात त्यांना GR सुद्धा केंद्र सरकारचा दिला आणि त्यावर चर्चा सुद्धा झाली। तरी आज रेल्वे प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी ही कारवाई सुरू आहे आणि या कारवाईत पहिल्यांदा केंद्र सरकारच्या GR प्रमाणे पुनर्वसन होणे आवश्यक होतं, त्या पद्धतीचं पुनर्वसन या ठिकाणी झालेलं नाही आणि ही मोहीम अजूनही सुरूच आहे। म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं यांच्या प्रशासनाच्या विरोधात आम्ही कलेक्टरांशी पुन्हा चर्चा करू आणि न्यायालयाच्या माध्यमातून यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आज यांचं जे प्रचंड या ठिकाणी नुकसान झालेलं आहे, अत्यंत गरीब असा वर्ग आहे आणि सर्व समाजाचे लोक यामध्ये राहतात आणि यांच्या आज या नुकसान भरपाईला संपूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे। केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे संपूर्ण पुनर्वसन करण्याचा अधिकार असताना यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली, याचा आम्ही निषेध करतो आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने पुन्हा हा लढा या ठिकाणी उभारून या पूर्ण लोकांना न्याय देण्याचं काम करू। पावसाळ्यात तोंडावर आहे आणि अतिक्रमणाचा बडगा काढलेला आहे। केंद्र सरकारचा नियम आहे, केंद्र सरकारनंच केलेला आहे। महाराष्ट्र सरकार यामध्ये पहिल्यांदा पुनर्वसन केल्याशिवाय अतिक्रमण हटवता येत नाही। पण ही आजच्या परिस्थितीत ही चालू आहे, दादागिरी चालू आहे प्रशासनाची किंवा सरकारची, ही अत्यंत खेदजनक आहे आणि ही वंचित बहुजन आघाडी कधी खपवून घेणार नाही। या विरोधात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरच्या माध्यमातून न्यायालयात द्यात मागू। आमचं इथे घर आहे, आम्ही लहानशे मोठे झालेले आहेत। आमची आई, आमची मम्मी कुठे जाणार? त्यांना 5 मुली आहेत, माझ्या मम्मीला 2 मुली आहेत, त्या अपंग आहेत आणि कुठे जाणार? आम्हाला राहायला सुविधा नाही, काहीच नाही आहे आणि एवढा आम्ही आमचा संसार सोडून कुठे जावा? सरकारनं आम्हाला काही ना काही दिली पाहिजे। लोक वोट घ्यायला येतात आमच्या दारी, आम्ही त्यांना वोट देतो आणि आता वोटाची बारी आली ना, आमच्या दरवाज्यात कोणीच नाही आहे आणि म्हणत बी नाही आम्हाला की तुम्ही या, आम्ही जागा देतो थोडीशी तुम्हाला राहिले। दोन दिवस झाले आम्ही इकडे तिकडे हिंडत, मग आमचा पोरगा म्हटलं जिन्याहून पडला। या धाकाच्या आणि पोलीसवाले रोज येतात, रोज आम्हाला परेशान करत, घर तोडतो। माझा पोरगा एवढा मोठा जिन्याहून पडला, आज ऍडमिट आहे, एचयू मध्ये भरती आहे। कोण पैसा देणार आहे त्याला? कोणीच पैसा देणार नाहीये आणि आम्ही त्यांना पुरा सपोर्ट करत आहोत। सरकारने हेच मागणी करत आहोत आम्ही की आम्ही सपोर्ट करतो, आम्हाला बी तुम्ही सपोर्ट करा आणि आम्ही आमचे स्वतः घर तोडले। दादा हे घर दाखवा, तुम्ही लागेल तर अंधारापर्यंत दाखवा पुरा। कालपासून आम्ही 5 बहिणी इथं आलेले आहोत आणि आमच्या आईला मदत करत आहोत आम्ही। त्यांना मुलगा नाही, कोणी नाही, पोरगा जिनावून पडलेला आहे आणि सरकारने एवढी विनंती आहे की आम्ही ना घर जसं तोडले तशी आम्हाला घराची जागा द्या आणि पुढच्या वेळी ना आमच्या दरवाज्यात कोणी बी वोट मागायला येईल तर आम्ही त्याला वोट देऊन नाही, कोणी पण येऊ, तो मोदी येऊ की मोदीचा बाप येऊ की कोणी येऊ, त्याला वोट देणार नाही आहो आम्ही। आम्ही लेकर पाकर घेऊन कुठे राहिले, 7-7 वर्षाची वय आमची झाली, आमचे आई बाबा वारले, आमची आजी वारले, आमची पिढी इथे वारली, आम्ही जाऊ कुठे? आम्ही लोकांना याला दिसत नाही का भारत सरकारला काय जागा देऊ द्या मग यायचे घर तोडा म्हणून? दिसत नाही भारत इलेक्शन असला का बरोबर आमच्या घरायला घुसत, कोणी हागला असला का त्याच्या जवळ जातात, राम राम जय भीम नमस्कार। आणि आता इलेक्शन झाला ना, आता तोडा तुमच्या घर, जा कुठे बी, कळल्याचा नाही गाडी खाली कटा, असा मोदी सरकारचा हे आहे धोरण। मग मोदी सरकार आम्हाला सरकार आहे तर भारत सरकार आहे, त्यानं आम्हाला जागा द्या गरीबाले, आम्ही काही नाही मागत, आम्हाला जागा देत होता, आमचे घर तोडत होता। आता नोटीस हे आले।